हॅलो फ्रेंड्स, उषास रेसिपी आणि व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आम्ही गेलो होतो बँड्रा रेक्लेमेशन लाईव्ह फेस्टिवल येथे। इथे दरवर्षी ख्रिसमस आणि न्यू इयर खूप धूमधाममध्ये साजरी केली जाते। इथे सर्व ठिकाणी लाईटची रोषणाई असते। तुम्ही बघू शकताय सगळ्याच ठिकाणी ह्या लोकांनी लाईटिंग केलेली आहे। हे दृश्य पाहण्यासाठी खूप लांबून लांबून लोक येत असतात। 4 ते 5 दिवस हे फेस्टिवल असतं, कारण 25 तारखेपासून ते 1 तारखेपर्यंत हा फेस्टिवल इथे असतो आणि इथे खूप धमाल येते। खूप खाण्यापिण्याची सोय आहे। इथे खूप यूट्यूबर, इंस्टाग्रामची सगळे लोकं असतात, क्रिएटर लोकं असतात आणि सगळेजण आपापल्या पद्धतीने शूटिंग वगैरे करत असतात, कारण हे दृश्य पूर्ण कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर घेण्यासारखंच आहे। आम्ही पण इथे खूप अशी मजामस्ती केली, छान छान रील्स काढले, फोटोज काढले आणि प्रत्येक क्षणाचा आम्ही आनंद घेत घेत एकदम मस्तपैकी हा फेस्टिवल आम्ही देखील साजरा केला। ते प्रत्येक ठिकाणी लाईट होत्या, लाईटीबरोबर काही ना काही थीम होत्या, म्हणजे त्या बघण्यासारख्याच होत्या। प्रत्येक ठिकाणी आम्ही थांबून थांबून सगळ्याचे मी शूटिंग घेतलेले आहे इथं बघा। आणि आम्ही मस्त नाचत बागडत एन्जॉय करत होतो। आणि तुम्हाला सांगू का, इथे खूप आर्टिस्ट आपले टॅलेंट शो करायला पण येतात। असेच एक आर्टिस्ट आले होते आणि ते खूप जुनी गाणी छानपैकी म्हणजे गात होते आणि त्या गाण्यांचा आनंद घेत घेत आम्ही इथे डान्स करत होतो। एकदम मजा येत होती, आम्ही सगळेजण एकदम एन्जॉय करत होतो। आता डान्स म्हटलं तर मला काही सांगायलाच नको, मी सगळ्यांना घेऊन इथे मस्त सगळ्यांना डान्स करून दाखवून स्वतः देखील आनंद घेत होती। आणि इथे बघा सगळेजण खूप हौशीने, कोण कोणाकडे लक्ष नाही आहे, जो तो आपापल्या पद्धतीत एन्जॉय करत होता। आणि तिथे बाजूला एक आर्टिस्ट होते, ते गात होते, गायक होते, ते गात होते तिकडे। पूर्ण लता मंगेशकरची, किशोरदाची गाणी सगळे ती लोकं गात होते। आणि नंतर आम्ही फोटोशूट करायला गेलो आणि हे बघा आमचे सर्व फोटो। सर्व एन्जॉय झाल्यावर आम्ही निघालो आमच्या घरी, पण आम्हाला इथे ऑटो भेटला नसल्याकारणाने आम्ही चालत चालत स्टेशनपर्यंत गेलो। तिथे पण आपण नाचत नाचत, रील काढत, व्हिडिओ करत एकदम आमच्या घरी मग पोचलो। तर ही मजा मस्ती तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय, धन्यवाद।